जयंत पाटलांसाठी मंत्रिमंडळ विस्तार थांबला असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं होतं आणि त्यावर ते आजही ठाम आहेत। यावर जयंत पाटील काय म्हणाले आणि त्यावर पुन्हा संजय शिरसाटांनी काय म्हटलंय बघूया। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। त्यांना चांगल्या प्रकारे माहिती जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही, मी काही संजय राऊत नाही। जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो। उगाच तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची सवय सुद्धा नाही। म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं। आणि त्यांनी तुमच्याच चॅनलमध्ये तुम्ही दाखवलंय की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो, आमचे काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे। लोक सर्वच विसरतात अशातला भाग नाही, लोकांच्या सर्व लक्षात राहतं हे आपण आपल्यासारख्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।